मुलाने ऑनलाईन अभ्यासासोबत शेतात काम करून यश प्राप्त केले। या परीक्षेसाठी मी खूप मेहनत केली, म्हणजे ऑनलाईन अभ्यास केला, शेतातले वगैरे काम करून रात्री जे जे खाली टाईम भेटायचा त्याच्यामध्ये अभ्यास केला। ही नीट झाली नाही पाहिजे, आम्हाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। डॉक्टर करण्याच्या अपेक्षेने अडाणी आईने अपार कष्ट केले। लोकांच्या काड्याला जायचं 10 वाजता, संध्याकाळी 5 वाजता यायचं, असे कष्ट करून आम्ही मेहनत करून आमच्या मुलाला शिकवतो। पोटाला खात नाही आम्ही पैसा करून। आता हे असं परत जर असं होत असेल तर आम्ही काय करायचं? काळजी करू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। आदिवासी समाजाच्या सामाजिक संघटनांनी दिला धीर। कमिशनरला म्हणे मी आत्महत्या करतो। एक महिना जेवलं नाही, समजवता धन अख्खीला डोक्यावर हात ठेवला, म्हणलं मी 2 पोरीचे लग्न केले, तसं 3ऱ्या पोरीचं लग्न करतो म्हणले, पण हिंमत सोडू नको। त्यांची संपत्ती म्हणजे इतर लोकांची मानसिक नेटची परीक्षा पुन्हा नको, नाहीतर आंदोलन करू, बिरसा ब्रिगेडचा इशारा। कारण जर पुन्हा ही परीक्षा घेण्यात आली तर गजानन सारखे लाखो आणि त्यांच्या पाठीमागे राहणारे करोडो लोक यामध्ये पीडित होणार आहेत आणि याचा रास्त विचार होणे गरजेचे आहे। न्याय मिळण्याच्या दृष्टीने आंदोलन करावं लागेल, मोर्चा काढावा लागेल।